पण पाहायला मिळते तो 400 व्यूहरचना असताना गोलंदाज विकी आपण पाहिला लगेच स्टान्स बदलला आणि हा चेंडू आपण पाहता आता मात्र हा चेंडू आपण उजव्या हाताच्या फलंदाच्या दृष्टीने जर पाहिला तर चेंडूला खेळून काढलं डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मधून आणि हा सुरेख चौकार 4 धावांसाठी मोठ्या गावची 7. विकी भोईर सरळ बॅटने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आपण पाहिला निलेशसाठी यावेळी मात्र चेंडू आपण पाहिला चेंडूला खेळून काढलाय निश्चितच लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्रेश चेंडू होतोय एक सुरेख क्षेत्रेषण पाहायला मिळते ते गावदेवी डाव्या संघाच्या क्षेत्रेषकडून पण तोपर्यंत निलेशच्या खात्यामध्ये 2 धाव येतात आणि दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला या उद्देशातून गोलंदाज विकी निलेशसाठी पुढचा चेंडू यावी सरळ बॅटने खेळून काढला यॉर्कर परीचा चेंडू आतमध्ये येणारा टप्पा पडल्यानंतर फलंदाज निलेश चेंडूवर गेला चेंडूला खेळून काढला आपण पाहतात मिडॉनच्या दिशेने या विषयतेश चेंडूर येतोय तोपर्यंत एक वेट मधून विकी पुढचा चेंडू अकुट्टबॅ चेंडू होता चेंडूला फक्त त्यांनी कट करण्याचा प्रयत्न केला चेंडू आपण पाहिला होता शॉर्ट फाईनच्या दिशेने जातोय क्षेत्रेश चेंडूर येतोय तोपर्यंत एक नवी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू या टप्पा पडल्यात गुडलिंग स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर निलेशला असं वाटतं की चेंडू त्याच्या बॅटच्या पट्टे ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावा चांगली साथ देतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेलाय चेंडूला मात्र वाईडिश लॉंगच्या दिशेने दिशा दिले आणि या सामन्यातला हा दुसरा षटकार 6 धावांसाठी निलेशच्या बॅटमधून आक्रमक फलंदाज गोलंदाज धीरज भोईर पुन्हा एकदा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आता मध्ये थोडंसं संत गतीने चेंडू जी हेंद्रा पाटील साहेब यांचं या ठिकाणी त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा या विमानात लॉंगॉन क्षेत्रामध्ये सुरेख असा या षटकातला दुसरा षटकार निलेशच्या बॅटमधून 6 धावांसाठी जेव्हा गोल नाखवा म्हणून निलेश मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर पंच आम्हाला दर्शवत चेंडू खराब आहे यावेळी बॅटच्या पट्ट्यात गेला चेंडू कार्पेटसानी चेंडू पाहायला मिळतोय वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते ती निलेशला आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील वाढते धावसंख्या धावफलक जाऊन शॉट तयार अंतिम षटक पहिला चेंडू निलेशसाठी निलेशचा हा चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिला तर धीरज यावी उजव्या हाताने गोलंदाजी करतोय यावी हुक केला चेंडूला बॅटच्या पट्ट्यात गेला सुरेख असा हा हुकचा फटका आपण पाहिला डीप फाईन लेग सीमारेच्या पलीकडे आणि हा शानदार षटकार अर्धशतक येते ते गावदेवी मोठागाव संघाचे धावसंख्या धावफलक येते ती 54 निलेश म्हात्रे हा चेंडू पुन्हा एकदा बहुधा उजव्या एसटीच्या बाहेर हवी हाणामारीच्या षटकामध्ये पाहूया निलेशची कामगिरी पुन्हा एकदा हुक पुन्हा एकदा चेंडू आपण पाहताय लॉंग लेग वरून चेंडूला आपण पाहायला मिळतोय शानदार षटकार 6 धावांसाठी केली ती गावदेवी धारावी संघाने दरम्यानचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने जबरदस्त हा षटकार 6 धावांसाठी 6 धावा मिळतात संघाला आणि या 6 धावांच्या मदतीने मोठागाव संघाची धावसंख्या धावून पोहोचते 67च्या घरामध्ये आणि षटकारांची ज्याला सलग 3 षटकार मारण्याची किमया साधली ती निलेश म्हात्रेनी 44 या धावसंख्येवर जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे निलेश म्हात्रेसाठी जबरदस्त फलंदाजी उजव्या हाताने फलंदाजी की गोलंदाज डाव्या हाताने फलंदाजी हा प्रश्न 15 चेंडू आणि 44 अतिशय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते ती निलेश म्हात्रेची उजव्या हाताने प्रशांत निलेश तयार हा चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू आतमध्ये येणार चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूला आपण पाहतो शॉट मिड विकेटच्या दिशेने खेळला दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली 2 धाव मिळतात त्या संघाला ओव्हर थ्रो आणि या ठिकाणी दुष्काळ 13वा महिना तिसरी धाव देखील या ठिकाणी पुरते आणि चौथ्या धावीसाठी फलंदाज धावते पाहूया नेमकं या ठिकाणी काय घडतंय आणि स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होते मात्र 3 धाव मिळतात त्या संघाला 3 धाव मिळतात त्या निलेशला निलेशाची वैयक्तिक धावसंख्या 3 वाढते
47 आणि ही मधला निलेश मात्रे तयार आणि हा चेंडू हवेमध्ये लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत हा झेल जमिनीला दान आणि या ठिकाणी जीवदान मिळते मात्र निलेश मात्रे येईपर्यंत फलंदाज धावचीत मात्र या ठिकाणी 48 धावांची जबरदस्त खेळी निलेश मात्रे यांच्या बॅटमधून